सुप्रभात. शापरना वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मजेत आहात ना सगळे? सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आषाढी एकादशी निमित्त छान अशा 3 रांगोळी डिझाईन्स पाहणार आहोत. आशा करते तुम्हाला त्या नक्की आवडतील. सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे तुम्हाला या चॅनलवरती लाँग व्हिडिओज पाहायला मिळत नाही आहेत. थोडा मोबाईलचा इश्यू असल्यामुळे मलाही ते शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवताना अवघड जातं आहे. पण आशा करते की लवकरात लवकर ह्या चॅनलवरती पूर्वीसारखे जास्त असे लाँग व्हिडिओज येतील. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जर कोणी कमेंट्स केल्या असतील तर मला त्याला उत्तर द्यायला जमलेलं नाही आहे. ह्या मोबाईलच्या इश्यूमुळेच मला ते देता येत नाही आहे. तर ह्या व्हिडिओच्या मार्फत मी त्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते आणि दिलगिरी व्यक्त करते. तसंच जे डेली शॉर्ट्स येतात त्याला तुम्ही छान प्रतिसाद देता, प्रेम देता, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आषाढी एकादशीनिमित्त आपण आज ह्या 3 रांगोळी डिझाईन्स पाहणार आहोत. खूप सोप्या आणि झटपट होणाऱ्या अशा या रांगोळी डिझाईन्स आहेत. आणि नक्की सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला त्या कशा वाटल्या. तर आता तुम्ही पाहत असाल ह्या तिन्ही रांगोळींसाठी मी एक बेस दिलेला आहे आणि त्याच्यानंतर वरती ठिपके काढून ती रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ती रांगोळी सहज आणि सोपी होईल. तर अशा 3 डिझाईन्स आहेत. आत्ता तुम्ही बघितलेली रांगोळी ही 4 ठिपके 4 ओळींची आहे आणि एकदम सोपी आहे. तुम्ही झटपट काढू शकता. फक्त एक कलर तुम्हाला बेस म्हणून द्यायचा आहे. तुमच्या घरी जर कुठली जुनी चाळण किंवा गाळणं असेल तर त्याने तुम्ही हा एक छान बेस तयार करू शकता रांगोळीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता अजून एक लास्टची रांगोळी आहे, त्याच्यामध्ये मी एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जी आपण रंगीत रांगोळी एरवी काढतो ती आपण झाडून फेकून देतो, तर त्याच्याऐवजी त्याच रांगोळीचा मी वापर करून ती डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर आशा करते तुम्हाला तीही रांगोळी नक्की आवडेल. ती मिक्स रांगोळी आहे, रंगीत रांगोळी, आणि त्याचा वापर करून मी ती रांगोळी डिझाईन काढलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थात व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.